भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. बेअक्कल, बिंडोक आणि भंपक माणूस महाराष्ट्राला कृषी मंत्री मिळाला असं म्हणावं लागेल. माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले. कृषी मंत्री नाशिकला दिवसभर बैठका घेत राहिले आणि अंधार पडल्यानंतर अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान बघायला गेले. तिथं गेल्यानंतर किमान बॅटरी लावून नुकसान तरी बघायचं. तिथं शेतकऱ्यांच्यावर वाद घातला, आपली अक्कल पाजळली. खरं तर एक बेअक्कल, बिंडोक आणि भंपक माणूस महाराष्ट्राला कृषी मंत्री मिळाला असं म्हणावं लागेल. याच कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली आणि आता म्हणतायत की तुमचं कर्ज माफ झालं तर तुम्ही साखरपुड्याला पैसे खर्च करता, तुम्ही लग्नाला पैसे खर्च करता. यांना एवढी अक्कल पाहिजे की शेतकऱ्याचं कर्ज सरकार भरणार आहे, ते बँकेत भरणार आहे, शेतकऱ्याच्या हातात येणार नाही. मुळामध्ये कृषी मंत्र्यांनी एकदा त्यांच्याच मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या कृषी विद्यापीठांची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा, शेती महामंडळाची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा आणि मग शेतकऱ्याचं अर्थशास्त्र समजून घ्यावं. हमी भावापेक्षा 1200 रुपये कमी किमतीमध्ये सोयाबीन विकायची वेळ आलेली आहे. यांच्याच कर्तृत्वामुळे यांची हिंमत नव्हती केंद्र सरकारला कांद्याचं निर्यात शुल्क कमी का करत नाही असं विचारायची. त्यामुळे शेतकऱ्याला केवढी मोल किमतीनं कांदा विकावा लागला. हरभऱ्याची अवस्था तीच झाली. हमी भावापेक्षा 400 रुपये कमी भावात हरभरा विकावा लागतोय. तुरीची अवस्था तीच आहे. गेल्या वर्षी कापूस आयात केल्यामुळे कापसाला भाव नाही आणि हे आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत की तुमचं कर्ज माफ करा. तुमची अवकात नव्हती, तुमच्यात हिंमत नव्हती, तर शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी आमचं सरकार आल्यानंतर तुमचा 7-12 कोरा करतो असं म्हणून शेतकऱ्याला फसवून त्याला गंडवून तुम्ही मतं का घेतली या प्रश्नाचं पहिल्यांदा कृषी मंत्र्यांनी उत्तर द्यावं. माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले. खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये शेतकऱ्यांना दुखावणारी. का करतायत ते अशी विधानं? अजित पवारांनी, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही. म्हणजे तिघांची जर भाषणं ऐकलीत तुम्ही तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केलेले आहेत. स्वतः अजित पवार कॉमेडी शो करतात सध्या. स्वतः त्यांचे जे काय राष्ट्रीय कार्याध्यक्ष काहीतरी आहेत पटेल, ते त्यांचा कॉमेडी शो सुरू आहे तो पडतो. आणि राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करतायत, किल्ली उडवतायत. काय झालं या राज्यात? काय झालं? आरोग्य खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही, कृषी खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही, गृह खातं तर कोसळून गेलेलं आहे. कोसळून गेलाय हो. नुसते इशारे देत बसलेत. असं केलं तर मी ते करीन, तसं केलं तर मी कायदा हातात घेऊ देणार नाही. कायदा हातात घेऊन लोक कामाला लागले आहेत तुमच्या समोर. नागपुरात काल गोळीबार झाला परत, जिथे फडणवीस साहेबांची आई भाजी मार्केटला भाजी आणायला जातात तिथे गोळीबार झालाय. काय सांगताय तुम्ही? एक दिवस वर्षा बंगल्यात गोळीबार. या राज्याची लॉ अँड ऑर्डर अत्यंत भयावह आहे. गृहमंत्र्यांना सांगा, नुसतं विरोधकांच्या टिंगलटावाळ्या करून राज्य चालत नाही. तुम्ही त्या लेवलला यायला पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, मनोहर जोशी, शरदराव पवार, ही जी लेवल आहे ना उद्धव ठाकरे, या लेवलला तुम्हाला पोचायला वेळ लागेल. तुमची ती लेवल अद्याप आलेली नाहीये. मुख्यमंत्री पदावर बसले म्हणजे लेवल नसते. ते टोलजंगपणा आपल्याला कामातून मिळवावा लागतो. गृह खातंचा अक्षरशः कबाडा आणि कचरा झालेला आहे. तिथे बसून नुसते इशारे देतात, मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन. विरोधी पक्षाच्या संदर्भात तक्रार गेली का लगेच पोलिसांना आदेश जातो स्वतः गावाच्या लेवलला. असं गृह खातं चालतं का? हे शोभतात अमित शहाचे चेले. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.